तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा प्रणय टेंबुलकरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज देवगडला निघालोय, टेंबवलीला. किरण शेट आलेले आहेत आता त्या गावात तुझ्या पेढे भेटले काल व्हिडिओ काल आधी बोलव किरण शेट आलेले आहेत आता. आम्ही निघालो देवगडला टेंबवली प्रीमियर लीग खेळायला, टेंबवली कालवी प्रीमियर लीग खेळायला. आता पुढे अजून दोघे तिघे जण येणार आहेत. एक जण येणार आहे घोडबंदरला आणि एक जण येणार आहे जुईनगरला. चला तर बघे, नारळ फोडू ना किरण, नारळ फोड. हा, नारळ फोड येतो. चला, हायवे जाऊच्या आधी या समजला लगेच. टायरमध्ये जरा हवा कमी होती आणि हईला समजला की वॉलच खराब झाले आहेत. ठीक आहे, वॉल चेंज करून घेऊया. विरार इथलाच होता. तर फायनली आमचे बघा टायरचे वॉल लावून झाले, हवा भरून झाली. एक दोन पंक्चर होते ते पण काढून झाले. आणि किरण ते आता बघा विचारता काय काय कसा काय लांब जावचा आणि काय सगळं सांगता. तर आता त्याला आता निघूया. बंडो आपली वाट बघता आणि तन्मय पण वाट बघता. ट्रॅफिकच्या मुळे आम्ही लवकर निघालो होतो, पण शेवटी थोडं वेळ झालोच. जवळजवळ 4:15 वाजलेत ऑलरेडी. तर फायनली 800 रुपयाची फोंडी लागलेली हा. आणि आम्ही आता निघालो विरारवर ना. चला, आता घोडबंदरला आपली वाट बघतात पोरगे. चल, तरी पण ठीक आहे ना, जी गोष्ट झाली ती चांगल्यासाठीच होता ना. झाली. चला तर, आई जीवदानी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला निघूया. चला तर मित्रांनो, आज अजून एक लफडा. सायलेन्सरचा थोडासा इश्यू झालाय. आता मारुतीमध्ये आणली आहे गाडी. ते आपलं बघतील पटकन आणि आपलं काम करून घेतील. आता अर्धा पाऊण तास आमचा इथं जाणार आहे 100%. चला तर मित्रांनो, आपली गाडी खराब झाली होती आणि आपण आलो होतो घोडबंदरच्या मारुतीमध्ये. आणि बघा किती जबरदस्त पटकन आमची गाडी घेतली देखील आणि पटकन आमची गाडी बनवून देखील दिली. जे काय काम असेल ते पण लगेच बनवून दिलं. त्याच्यामुळे एवढी जबरदस्त आम्हाला इथे सुविधा मिळाली आहे ना. तर मित्रांनो, आता गाडी आमची व्यवस्थित झाली आहे. तर आता आम्ही पुन्हा एकदा निघालो आहे मुंबई गोवा हायवेला. तर फायनली आमचं काम झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. बघा किती जबरदस्त आम्हाला या ठिकाणी सर्व्हिस मिळाली. पटकन गाडी आतमध्ये टाकली, लगेच त्याने गाडी बनवायला घेतली. तो पत्रा काढला, लावला आणि लगेच काम देखील झालं आणि लगेच निघालो देखील. तर चला, आता संदेश आपल्याला भेटणार आहे. संदेश वाट बघत असेल. निघूया आता. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता मुंबई गोवा हायवेला पोहोचलोय, कारण भरपूर ट्रॅफिक देखील होतं. आणि आता मुंबई हायवेला पोहोचलोय. आणि मुंबई हायवे पाहायला गेलात ना मित्रांनो, जबरदस्त बनला आहे. परंतु ते थोडंसं लेवल आहे ना, ती थोडीशी वरती खालती आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्पीड घ्यायला देखील भीती वाटते. चला तर. तू खेळा गेलं काय दांडो काय मग? दांडो चला तर, आता फायनली आम्ही जेवण थांबलेले असो. आणखीन या काहीतरी हॉटेल गोमंतक म्हणून. हा, तिकडे कामाची गाडी जाणार आहे. हा, हे आजोबांका पहिलं खुश करा काय तर. हे बघा, हे हॉटेल आहे गोमंतक. माणगावच्या नजदीकच आहे. तुमका जेवचं हा की नाही? काय दरवाजावर पाहुणचार करतो हा? चला तर मित्रांनो, फायनली आम्ही आता जेवायला थांबलोय. कारण यांना सगळ्यांना चायनीज खायचं होतं, म्हणून आम्ही चायनीज खायला थांबलोय. एक त्रिशा फॅमिली चायनीज रेस्टॉरंट आहे माणगावला, तिकडे थांबलोय. आणि इकडेच बघा बनवायचं काम देखील चालू आहे. आपली ऑर्डर झालेली आहे. ते काय झाली ऑर्डर? काय दिलं ऑर्डर? काय दिलं? 2 ऑर्डर दिले ना सर. ऑर्डर काय आपली? चायनीज काम बॉल लांब नाही जातो. उद्या काय जातं ते
टाइमपास. आमच्या गाडीतला टीव्ही आहे, रोडचा कॅमेरा, फ्रंट कॅमेरा आणि आमचा मोबाईलचा कॅमेरा. किती डिफरन्स आहे बघा. अजून एक टन. चला तर आता बरोबर सकाळचे वाजले आहेत 4:22, म्हणजे 4:30 जवळजवळ वाजलेत. आणि आता आम्ही पोचलोय नांदगावमध्ये. आता सलगर अमृततुल्य चहा कॉफी घेणार आहेत. आणि आमची एक गाडी आत्ता माझ्या मते तळ्यात आहे आणि एक गाडी आहे माझ्या मते आता जवळजवळ राजापुरात असेल. टोटल 4 गाड्या आहेत. एका गाडीचं अजून कुठे म्हणजे माहिती नाही कुठे आहे ती. तर चला चहा कॉफी घेऊया. आणि हा इकडे गोव्याला जातोय आणि हा आपल्याला जायचं इकडे देवगडला. आणि आता आपण इकडनं आलोय. ते सांगा पटापट चल. सलगर चहा नुसतं ढवळता मागं वाचतो ना. हा वर वर उडव एकदम. हा त्यांची ना हे असतात, पाऊच असतात ते. हा सगळं असतात 5 लिटर मध्ये ना. ही आमची दुसरी चाळे गदा. ही रात्रभर झोपली नाही. आता चायचा जरा वास दाखवलो मग तर लगेच इले इकडे. उठा उठा, सकाळ झाली. नांदगाव मध्ये येण्याची वेळ झाली. म्हणतात 2 होते आपले. कोण म्हणत तू काही एक आता सेफ ड्रायव्हिंग, सेफ ड्रायव्हिंग. अरे पण त्याका काय फरकच पडत नव्हतो. तो जेवलो ना तो असो. चषक बिषक सगळी दिवस मस्त की ट्रॅव्हल्सने उतरवलेली आहेत. आता इथून जातली खाली. गण्याच्या पाठीवर 2 दी. 2 राईस केला, 2 राईस ट्रिपल वाले. माझा की फोटो उद्या घेत तू नारळ पण देते उद्या. परागा सांगते फक्त. अर्धा पाऊण तास झोप घेतली आणि मस्त घावणे आणि चटणी नाश्ता केला आणि निघालो. तर नमस्कार मित्रांनो, थोडी घाटी चढल्यामुळे दम लागलाय. तर आज सकाळी आम्ही 5:30ला पोचलो विरारवरून. भरपूर जण होते आज, बघितलात तुम्ही मगाच्या क्लिपमध्ये. तर आत्ता आम्ही निघालो आहे टेंबोली कालवी प्रीमियर लीग खेळायला. आणखीन कशी मजा येते, कशी धमाल होते, कसं उद्घाटन होतं आहे, कशा मॅच होतात, कोण कोण आहेत मॅचमध्ये, सगळं दाखवणार आहे. कारण सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की कोणत्या टीममध्ये कोण कसे प्लेयर आहेत. कारण एकाच गावचे सगळे प्लेयर आहेत. रोज ज्या एकाच टीममध्ये खेळतात ते आज वेगवेगळ्या टीममध्ये खेळणार आहेत. त्याच्यामुळे आज मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जसं लाईक, शेअर आणि कमेंट केलात आणि सबस्क्राईब केला नसाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा. आणखीन आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा कुठेतरी व्हिडिओ बनवण्यासाठी आधार द्या. चला तर मैदानावर जाऊया. आमच्या गावच्या शाळेतून थोडं सामान न्यायचं होतं, म्हणजे टेबल, खुर्च्या वगैरे. त्यासाठी मी शाळेत आलो होतो. आणि बघा मित्रांनो हा आमच्या शाळेचा पूर्ण परिसर आणि आमची ही शाळा आहे. या शाळेमध्ये आम्हाला अनुभव घेता नाही आला, परंतु आम्ही ज्या शाळेमध्ये ती खाली होती. आणि ही आमची नवीन शाळेची इमारत. पण आजही तेवढं दडपण आहे. जेव्हा ही पायरी चढलो ना तेव्हा खरंच थोडंसं काहीतरी दडपण आलं होतं. कारण मी कुठल्या तरी
ज्या शाळेत मी शिकलो तिकडे चाललो होतो, त्याच्यामुळे थोडंसं दडपण आलं होतं. आणि आज फेरफटका मारताना खरंच बरं वाटतंय. आणि हे जे आहे हे शिक्षक कार्यालय म्हणजे शिक्षक कक्ष. ह्याच्या आतमध्ये जाताना तर एवढी भीती वाटत होती, परंतु आज इकडे बसणारे बरेचसे शिक्षक म्हणजे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते आज रिटायर झाले आहेत, कोण स्वर्गवासी झालेत असं आहे. त्याच्यामुळे आजही तेवढंच दडपण आहे. आणि हे आमचं मैदान होतं, इकडे खो खो कबड्डी सगळं चालायचं. आणि ते आज मैदान मला वाटतं सुनं आहे. इकडे हनुमानाचं मंदिर आहे, अगदी निसर्गरम्य आमची शाळा आहे. केव्हा जर आलात आमच्या गावी तर नक्की भेट द्या. नाही तू खोटं नाही बोलत, माहिती आमका. चला तर आज टुर्नामेंटची सुरुवात आमच्या कवळ्यादेवाच्या दर्शनापासून करूया, कारण हैसूनच सुरुवात केलं होतं आम्ही. ऑप्शन पण हैच झाला होता आमचा. आणखी आता कवळ्यादेवीचा आशीर्वाद घेऊन आता जाऊया पुढे. नारळ वेळ काय आणलास का? तरी बोले तुम्ही बोलतोय नावाचं. सध्या ना आमच्या देवगड आणि निपाणी रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही या मधल्या रस्त्यानं निघालो. आणि मद्रासा जरी लाल मातीचा असला ना तरी देखील मस्त आहे. आणि बघा फायनली आता मैदानावर पोहोचलोय. सगळं सजलेलं आहे. आणखीन हे बघा, इकडे अजून यांचं चालू आहे पडूचा काय नाही काय पटापट. मैदान मस्तपैकी तयार झालेला हा. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात पण होणार हा. अजून त्यांना टाइम दिलेला होता, ते कोण अजून येऊक नाहीत. उत्कृष्ट मैदान बनवलेला, जबरदस्त. एक नंबर. आणि आमचे मंथन टेंबुलकर एक नंबर मैदान. गणू फक्त चायनीज खावच्याच कामाचं वाटतं. अजून 30 स्टंप काय अजून 30 स्टंप काय 30 स्टंप अजून. हा सर, मग आपल्याला ग्राउंड बघून कसं वाटतंय? इंटरव्ह्यू घेते सर, आपलं काय ग्राउंड बघून कसं वाटतंय? काय ग्राउंडचे भेगा कशा आहेत? खूप छान बनवलंय. ग्राउंडच्या भेगात कसा बॉल पडल्यावर कसा कुठे जाईल? वेगांचा प्रश्न हे गाव आहे. गावातली माती म्हणजे हे असंच होणार. अच्छा हे शेतमळा आहे. हा शेतमळा आहे. खूप छान बनवलं. शेतमळा नाही ना? अरे बाबा हा आपले कॉमेंटेटर तू बघलं ना तिकडे डोंबिवली कॉमेंटेटर. मी संतोष जाधव. नितीन गाडी सध्या
एस मध्ये कर्मचारी म्हणून काम करतायत आणि आमच्या गावातले एक दिग्गज खेळाडू, म्हणजे आजही क्रिकेटची तेवढीच आवड आहे, आणखीन क्रिकेटसाठी सपोर्ट देखील बरंच करतात आणि याच्या आधी टुर्नामेंट देखील भरपूर भरवल्या आहेत. गाभी समाजाच्या असतील किंवा 40+ असतील, भरपूर टुर्नामेंट यांच्या माध्यमातून झाले आहेत. आणि ह्या चेहरा मी सगळ्यांना तुम्ही ओळखत देखील असाल. यांचं नाव आहे नाना कोयंडे, नाना सारंग. आणि नाव खरंच म्हणजे गोलंदाजीमध्ये कशी कसरत करत होते, बॉल कसा फिरवत होते. आणि पहिले बॉल म्हणजे खन्नाचे वगैरे असायचे, ते बॉल फिरवणं किती कठीण असायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते आज भरपूर दिग्गज खेळाडू आपल्याबरोबर येणारे देखील आहेत. तर सगळ्यांना दाखवणार आहे कोण कोण येणार आहेत, कसं येणार आहेत. आणखीन आज 100% आपले हे दिग्गज खेळाडू एका दिवसावर 100% टाकतील देखील. तर तुम्हाला दाखवतो नंतर. आता युट्यूबच्या माध्यमातून बघा. हा पण एक मस्त दिग्गज खेळाडू आहे आमच्या टेंबोलीतला. मैदानावर पाणी मारूचं काम पण चालू आहे. बघा आता कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू झालेली आहे. आणखीन सगळे छत्रपती शिवाजी महाराज, गणपती महाराज सगळे आता आलेले आहेत. स्टेज पण रेडी झाला आहे, सगळे मान्यवर आलेले आहेत. आणि आता इकडे ट्रॉफींचं अनावरण देखील होणार आहे. आणि आमचे सचिन गुरव टी शर्टचं अनावरण देखील चालू आहे. या ठिकाणी भरपूर वर्षानंतर या मैदानावरती आपल्याला हिरवळ पाहायला मिळते आणि कलरफुल मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आपण युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. आपले सर्व मान्यवर या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आपल्याला दिसत आहेत. कराच्या राठी मारे दैवता एक मत एक ऐन करता तू समाज घेता तुझी गावराट माऱ्याची असली दैवता ह्या वेळेक आज उभी करून आज गिराव्यातल्या देवाची समत, दादेवरच्या देवाची समत येतं, कोकर देवाची समत, चौकऱ्याची समत येतं, अजनच्या ब्राह्मणाची समत, पिराच्या देवाची समत येतं, चौकचारी चव्हाट्याची समत, धरणावरच्या देवाची समत येतं, आज आपट्याच्या देवाची समत, सीमेच्या अधिकाऱ्याची समत येतं, 84 अधिकाऱ्याची समत येतं. आज मागील आकार चालू आकार जोड बांधतं. आज भवानी आकार राज्य करतात. आज भवानी आकार राज्य करून आज संशय आकाराची संमत देतस. आज वाट मार्गाची संमत, ज्या तत्व आज मर्याद बसला त्या तत्वाची संमत देऊन आज कटकरी मतकरी जापकरी मेळेकरी मोकळं करून आज राज सत्तेचा, घाडकेचा, मार्केचा, गावाघराचा, वसाताचा, रयत रांबेचा मत आज मर्याद राजी होतं. आज ज्या मूळ पुरुषांनी खुटी मारल्या, मटी रचना, गावघर चतुर्षे मागल्या, त्या मूळ पुरुषी ह्या वेळात संमत देतात. आज बाई म्हणजे असं बघ तुझ्याच आज गावात आज टेंबोली, कालवी या सर्व मुंबई मंडळात आज ज्या ग्राउंडवर बावळीच्या आज तुका नारळाचा फळ ठेवलेला कशाबद्दल जे काय क्रिकेट जय हनुमान काली या सगळ्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे. ती ताबडतोब त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बाबा शिंदे आणि गावा कसा खेळात असला ना तसं सारूचा लागतं. आजचं एक दिवस संपलो आणि आता आज तो दुसरा दिवस चालू झाला. उद्या बघा मॅचची डिस्कस करत चालले आहेत दोघे जण. मी असं खेळलंय तसं खेळलंय. आता उद्या एक आमका मॅच जिंकायची. आज एक जिंकलो, आज एक हरलो. आता उद्याची एक जिंकलो ना
मग आम्ही डायरेक्ट सेमीफायनलमध्ये जाऊ. आमचं रन रेट पण चांगलं आहे, बघू आता काय होतंय. चला आता घरी जाऊया. मॅच बीच संपले आता, सगळं सामान पण आवरलं आहे आणि आता घरी निघालो आहे. तर आमचा हा शॉर्टकट आहे घरी जायचा, कारण आज ते देवगड ते सगळं तळेबाजार रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता आम्ही शॉर्टकट मारतोय आमच्या देवळाकडचा, आई कवळा देवीच्या इथला. चला तर जाऊया घरी, मस्त आंघोळ बिंघोळ करायची आता. चला तर आज TKPL म्हणजे टेंबोली प्रीमियर लीगचा दुसरा दिवस, आणि आज दुसऱ्या दिवसाची आम्ही पूर्ण मॅच कसे होतात काय होतं सगळं दाखवणार आहे. आणि जर यूट्यूबवर तुम्ही बघत असाल तर रत्नागिरी लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती जा आणि टेंबोली खाली प्रीमियर लीग बघा. तर चला जाऊया, बस चला जा. चला जाऊया चला. एका थोडा भात जास्त वाढा. भात 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 डाळ डाळ डाळ. उभे राहा. या ठिकाणी आपला पुन्हा एकदा हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय. मित्रांनो मारली ना फायनल. एक मिनिट फोटो काढतो. बस पहिलं बोलत नाही होतो चांगलं बॉलर आहे म्हणून. वडापाव वडापाव वडापाव, हे गरम वडापाव, फटाफट घ्या वडापाव. चुरो भरते हा. हे वडापाव वडापाव. मित्रांनो नमस्कार. फायनली आम्ही या ठिकाणी फायनल विन झालो आहे. चषक आमच्या हातात आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या कवळादेवीच्या मंदिरात. कवळादेवीच्या मंदिरात जाऊन तिकडे कवळादेवीच्या चरणी आमचा चषक ठेवणार आहे आणि लगेचच मग आपण नंतर घरी जाणार आहे. तर चला कवळादेवीच्या मंदिरात जाऊया आणि चषक ठेवून निघूया. बस ना.
हे वरती बघ. ते आई कवळादेवीच्या ह्याच्याला ना त्याप्रमाणे बक्षीस मिळालेला तुझ्या चरणाशी आणून ठेवलेला त्याच्या डोळ्यात नक्की होऊन ते बक्षीस ठेवलेला मान्य करून घेऊन असा त्याचं जाती त्या ठिकाणी विजय घडवून देवका उभी राहून त्या पाठीशी उभं राहणारा टेंडुलकर वसाचा जो हा करणारा पै पुरावो अजून पाताच्या वसागडीची पुरवणी जोडलं त्याचं ठिकाण त्या ब्राह्मण महापुरुष उभं करून काही त्याच्याकडे हात मागे त्या उभं करून दिलं त्याच्याप्रमाणे त्या खेळाडू चांगला खेळ करून एक नंबराचा बक्षीस मिळवून दिला त्याप्रमाणे लेकराच्या काय त्या बक्षिसावर काही खेळाडूंवर सही करण्याचा त्या सर्व बक्षीचा कारण येताना जय जय खेळाडू उतरते काही सामन्याचा त्यांचं काही विजय घडावा आणि तसा तरी त्या बक्षीस त्यांच्या एक नंबराचा काही प्रमाण मिळावं अशा तरी काय तुमच्या पाठीची पिढा असलेला कारण बाजू करून त्या खेळाडूंकडनं चांगल्या तऱ्हेचा खेळ करून दिलं आणि एक नंबराचा बक्षीस मिळवून दिला त्याप्रमाणे जसा त्यांना असवलं त्याप्रमाणे थैतूनमध्ये कायमस्वरूपी नाही का अशी करून ठेवून हा थै थोडं करता वगैरे काही त्यांच्या त्या खेळाचा अपयश येणारा कारण येताना तू योग देताना अशा तरी ज्या ज्या वेळेचा तुका हात मारून काही खेळावर जातील तर त्यांचा विजय घडवून दिलं जा करून त्याच्या संपूर्ण जी काही टीम हा खेळावर त्यांचा तो रक्षण करून त्या नकापासून डोकीच्या केसाची त्यांचे आज रक्षण करून राखा रोपाली पोटा सांभाळाचा मिळालेला बक्षीस तुझ्या चरणाची ठेवलेला त्या पावन करून घेऊन काही त्यांचा विजय घडवला तो कायम विजय घडवून दिला करून घे चालड्या तुकड्या करण्याची तुम्हाला 8:30ला निघूया. आंघोळ करायला वेळ जातलं होतं तेवढं. चला तर फायनली कवळादेवीकडे त्याच्यात ठेवून झालेला हा आणि आता आम्ही चाललो आमच्या घराकडे आणि घराकडे पण सगळेजण आतुरतेने वाट बघत असतले. चला तर घरात जाऊया आता. चला तर मित्रांनो आता आम्ही फायनली निघालो आहे. आत्ता जस्ट तळे बाजारवरून आता निघालो आहे आणि आता फायनल बिलर सगळं झालं. चषक वगैरे घरी ठेवला आणि आत्ता निघालो आहे. तर निघताना बघा या ठिकाणी कुठलीही गाडी असू दे या ठिकाणी आम्ही थांबतो. चला निघूया. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमची टेंबोली कालवी प्रीमियर लीग कशी वाटली नक्की सांगा. आणखी सबस्क्राईब केलात नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र जय भंडारी. चला थँक्यू धन्यवाद.